गुंजन प्रफुल्ल डहाके, 9वी ब ची विद्यार्थिनी. मी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल थोडी माहिती सांगू इच्छिते. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी भारत स्वतंत्र झाल्याबरोबर भारतीय जनतेला एक मौलिक संदेश दिला होता. तो असा की लोकशाहीचे अस्तित्व आपणास टिकवायचे असेल तर आपले सामाजिक आणि आर्थिक उद्देश साध्य करण्यासाठी आपण फक्त सनदशीर मार्गाचाच अवलंब केला पाहिजे. पण आपण आज अगदी स्वातंत्र्य होऊनही 74 वर्षे झाली तरी या गोष्टी आपल्या आचरणात आणल्या नाहीत. कोणत्याही क्षुल्लक कारणाने प्रक्षोभ झाला की लगेच जाळपोळ मोडतोड केली जाते. कारण आपण तेव्हा हे विसरलेले असतो की अशा विध्वंसात आपण आपलेच नुकसान करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चारित्र्य आणि साहित्य यातून आपल्याला असे मोलाचे संदेश मिळत असतात. 14 एप्रिल 1991 मध्ये एका गरीब घरात बाबासाहेबांचा जन्म झाला. त्यात भर म्हणजे मागासलेली जात हा शिक्का उमटलेला. पण ते कोणत्याही अडचणीला डगमगले नाहीत. कशासाठीही कुरकुरत बसायचे नाहीत. हा तर त्यांचा निश्चय होता. त्यामुळे चाळीतल्या गोंगाटातही ते उत्तम अभ्यास करू शकले. माणूस फक्त ज्ञानामुळेच दुःखमुक्त होऊ शकतो हे त्यांनी जाणले होते. डॉक्टर आंबेडकर यांनी स्वतःची उन्नती तर साधलीच, पण त्यांचा मोठेपणा असा की ते आपल्या अन्यायग्रस्त समाजालाही विसरले नाहीत. आयुष्यभर खडतर ज्ञानसाधना करून विधिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी ज्ञानशाखांवर त्यांनी प्रभुत्व संपादन केले होते. मूक नायक जनता अशा नियतकालिकांद्वारे समाजात जागृती निर्माण केली. बहिष्कृत भारतचे ते संस्थापक संपादक होते. हू वेअर दी शूद्राज, बुद्ध अँड हिज धम्म इत्यादी त्यांचे अनेक ग्रंथ विख्यात आहेत. भारतरत्न या सर्वश्रेष्ठ पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले होते. समाजातील जो घटक पीडित आहे, अन्यायग्रस्त आहे, त्याने त्या अन्यायाच्या निवारणासाठी स्वतःच पुढे आले पाहिजे, तरच त्याचे दुःख संपू शकते, असे बाबासाहेब सांगत. आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत अन्यायाविरुद्ध लढलेल्या बाबासाहेबांचे 1956 साली महानिर्वाण झाले. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सिद्धी ज्ञानेश्वर घोडखांदे. मी वर्ग 9 ब ची विद्यार्थिनी. आज 14 एप्रिल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. बाबासाहेबांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू गाव या ठिकाणी झाला. आकाशातील ग्रहतारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदू आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग, असे प्रखर वक्तव्य करणारे बाबासाहेब अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्वाचे. त्यांनी दलितांच्या उद्धाराकरिता आणि भारतातील मागासलेल्या वर्गांच्या प्रगतीकरिता आपले संपूर्ण जीवनाला वाहून दिले. ते खऱ्या अर्थानेच दलितांचे उद्धारकर्ता म्हणून प्रसिद्ध आहे. जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भीतो तो कधीच मेलेला असतो, असे म्हणत दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन करण्यास बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. वंचितांसाठी, शोषितांसाठी जे कायम खंबीरपणे उभे राहिले ते म्हणजे बाबासाहेब. बाबासाहेबांचा जन्मदिवस भीम जयंती किंवा आंबेडकर जयंती जगातल्या 65 पेक्षा अधिक देशात दरवर्षी साजरा केला जातो. इरादा होता लढण्याचा, समानतेने जगण्याचा. इरादा होता लढण्याचा, समानतेने जगण्याचा. शिक्षणाची धरून कास एक सूर्य आला उद्याचा. भीमाई, रामजी, बाबाची लेक, लाखात नव्हे जगात एक. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो. Good morning all of you. My name is Shreya Dilip Dafal. I am studying in 9th A. I give speech on Dr. Babasaheb Ambedkar. Dr. Bhimrao Ramji Ambedkar was popularly known as Dr. Babasaheb Ambedkar. He was born on 14 April 1891 in Mohu village in Madhya Pradesh. His family was of Hindu Mahar caste who was treated as untouchables. He too had to face untouchability in society and school. Dr. Ambedkar passes his matriculation in 1907. He completed his MA and PhD from Columbia University in America and studied law in England. He was an India jurist
jurist, economist, politician, and Dalit Buddhist movement and worked for the rights of the Dalits. He he always stood for the equality and untouchable importance of edu- and other lower caste. He realized the importance of education and inspired the backward classes to get educated. He played a major for farmer in the India constitution and hence is called the father of Indian Constitution. Dr. Babasaheb Ambedkar left this world on 6th December 1956. He was awarded into 1990 by the Bharat Ratna Award. The great work he did for India will always remembered by the country. Thank you. माझे नाव अमृता गजानन भिसे. मी 5व्या अची मुलगी. मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 2 शब्द सांगणार आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेश इंदूर जिल्ह्यामध्ये महू या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर व आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर आंबेडकर अवघ्य 5 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. 1907 साली डॉक्टर आंबेडकर मुंबई विद्यापीठाचे मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाली. धन्यवाद. Hello friends, hello teachers. My name is Sonia Lokhande. Today I am telling about to you Dr. Babasaheb Ambedkar. Babasaheb Dr. Bhimrao Ambedkar was born in Mahu City military camp in Madhya Pradesh on the date 14 April 1891. His father's name was Ramji Maloji Sakpal and his mother's name was Bhimabai. It was the last of his parents' 14 children. Dr. Babasaheb Ambedkar was an Indian jurist, economist, politician, and social reformer. He was an independent Indian's first law minister, the principal architect of the Constitution of India, and a founding father of Republic of India. Thank you.